शेतकऱ्याचा मित्र हा नागोबा म्हटलं जातं, नाग म्हटलं जातं, कारण धान्य पीक चांगलं आलेलं असतं आणि उंदीर असेल, घूस असेल किंवा इतर कीटकनाशकं असतील यांच्यापासून शेतीच्या या पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून या नागोबा काय करीत असतो तर जे कीटकनाशकं उंदीर असतील, घूस असतील किंवा अन्य प्राणी जे पिकाला धोकादायक असतात ते त्यांचा नाश करतात, नायनाट करतात. म्हणून या नागराजाला या आपल्या नागपंचमीच्या दिवशी पूजन करून शेतकऱ्याचा फायदा जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्याचबरोबर या संपूर्ण संस्कृतीला, या सणाला सुरुवात झाल्यानंतर आपले वेगवेगळे सण असे आता येतच राहतात. नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, गौरी असतील, गणपती असतील, असे म्हणजे सणाची सुरुवात दिवाळीपर्यंत जवळजवळ 15 दिवसांनी 8 दिवसांनी सण चालूच राहतात आणि आनंदाचं वातावरण समाजामध्ये चैतन्यमय ऊर्जा निर्माण करणारा हा सण या श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेला असतो. तर या महिन्यातील हा पहिला सण आहे आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना या नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझे 2 मिनिटाचं या ठिकाणी मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय भारत. असं करा, थंब दाखवतो, थंब दाखवतो.